साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अवकाळी पावसाने झोडपले, वीज पडून बालिकेचा अंत। जोरदार वादळ, सुसाट वाऱ्यासह शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घातला। त्यात शेतकऱ्यांच्या फळझाडाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अवकाळी पावसात वीज कोसळल्याने 8 वर्षीय लावण्या हनुमंता माशाळे या बालिकेचा अंत झालाय। ही हृदयद्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की गेल्या 2 दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती। शनिवारी दुपारनंतर आभाळात ढगांनी प्रचंड गाठी केल्याने अगदी सायंकाळसारखा अंधार जाणवत होता। त्यातच सुटलेला जोरदार वारा जणू सोसायटीच्या वाऱ्याचं रौद्र रूप धारण करून वाहू लागला होता। जोरदार वादळ वारे आणि विजांचा कडकडाट अशातच शहरासह अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने झोडपून काढले। त्याचवेळी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास नुसतं इथं वीज कोसळून कुमारी लावण्या माशाळे ही 8 वर्षीय बालिका गंभीररित्या जखमी झाली। तिला उपचारासाठी खाजगी इस्पितळात नेण्यात आलं। तत्पूर्वी तिचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। लावण्या मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर FCI येथे तिच्या मातापित्यासह वास्तव्यास होती। तिच्या मावशीचे रविवारी 21 एप्रिल रोजी लग्न असल्याने आजोळी आली होती। ती तिच्या घराच्या गच्चीवर 4 ते 6 लेकरांसह खेळत होती। त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले। माझं नाव शैलेश भीमाशंकर पाटील। आज मुस्ती गावामध्ये दुपारी 3 वाजता मुसळधार पाऊस पडला। त्यामध्ये वीज कडकडली। आमची भाचीची मुलगी लहान छोटी 8 वर्षाची होती। तिच्या अंगावरून वीज कडकडून गेली। 8-10 लेकरं पण होते, त्यांना काय नाही झालं। ह्या मुलीला जागेवरनं खाली पडली। 3-15 मिनटानं लहान लेकरं खाली आले। सर्व आम्ही वर जाऊन बघितलो तर पोरगी बेशुद्ध होती। तिला आम्ही सोलापूर रुग्णालयामध्ये आणलो। तिथून त्यांनी इथं सिव्हिलमध्ये पाठवून दिली। किती वाजता झालं आहे? 3 वाजता। 3 वाजता। काय घरात कार्यक्रम वगैरे काय होता? लग्नाचा कार्यक्रम होता तिच्या सख्या मावशीचा।